मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे, पण ते आता पाणी पित असल्याचं आपण बघतोय। संतोष देशमुख यांचं कुटुंबीय त्यांची भेट घेण्याकरता अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलेलं आहे। यावेळी त्यांची मुलगा आणि त्यांची पत्नी तिथं त्यांची भेट घेण्याकरता आल्याचं आपण बघतोय। अधिक तपशील आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी रवी जयस्वाल आत्ता क्षणाला आपल्याबरोबर आहेत। रवी, काय माहिती? आपण जर बघितलं तर जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवशी सुद्धा जरांगे पाटील यांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालावत झाली होती। त्यामुळे आज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी जे आहे ते देशमुख कुटुंब जे आहे ते दाखल झालेलं आहे। अंतरवाली सराटीमध्ये जे उपोषण चालू आहे त्या ठिकाणी देशमुख कुटुंबांचं संपूर्ण देशमुख कुटुंब जे आहे ते दाखल आहे। त्यांची मुलगी आहे, त्यांचा मुलगा आहे, त्यांची आई आहे, हे सगळं जे आहे ते या ठिकाणी दाखल। जरांगे पाटलांची तब्येत अत्यंत खालावत चालल्याचं त्यांना देखवलं नाही आणि त्यांनी सगळ्यांनी जरांगे पाटलांना पाणी पिण्याची जी आहे ती विनंती केली आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी जे आहे ते देशमुख कुटुंबाच्या हाताने जे आहे ते पाण्याचा घोट घेतलेला आहे। मागच्या 4 दिवसांपासून जे आहे ते जरांगे पाटलांचं उपोषण चालू आहे। सगळे सोयरे शब्दाच्या अंमलबजावणीसाठी च्या मागणीसाठी जे आहे ते जरांगे पाटील आमरण उपोषण करतायत आणि आज उपोषणाचा चौथा दिवस आहे। चौथ्या दिवशी जे आहे ती त्यांची तब्येत जी आहे खालावत चालली आणि त्यामुळे हे सगळं देशमुख कुटुंब जे आहे ते या ठिकाणी आलं आणि जरांगे पाटलांना विनंती केल्यानंतर जरांगे पाटलांनी जे आहे ते पाण्याचा एक घोट जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे। त्यांच्या उपोषणाचा आजचा रवी चौथा दिवस असल्याचं आपण पाहतोय। डॉक्टर देखील त्या ठिकाणी उपस्थित असणार, त्यांची वेळोवेळी तपासणी केली जात असेल, त्याबद्दलचं अपडेट काय मिळू शकले का? जर बघितलं तर मागच्या 4 दिवसांपासून जरांगे पाटलांनी पाणी आणि अन्न काहीच जे आहे ते ग्रहण केलं नव्हतं आणि त्यामुळे त्यांचा बीपी आणि शुगर जो आहे तो कमी जास्त होत होता। बीपी सुद्धा खूप कमी झाला होता। त्यामुळे आणि 2-3 वेळा जे आहे ते डॉक्टरांच्या पथकाकडून जे आहे ते जरांगे पाटलांची तपासणी चालू होती। मात्र अद्याप जे आहे ते जरांगे पाटलांनी जे आहे ते उपचार घेतलेले नाहीत। उपचार घेण्याचे सुद्धा जरांगे पाटलांनी जो आहे तो नकार दिलेला आहे आणि आजचा चौथा दिवस असल्यामुळे जरांगे पाटलांची तब्येत जी आहे ती अत्यंत खालावली होती आणि त्यामुळे वेगवेगळ्या भागातून जे आहे ते मराठा बांधव जो आहे तो अंतरवालीमध्ये दाखल झाला आहे। अनेक जण त्यांच्यासोबत उपोषण करतायत। त्यांच्यातले 5-6 जणांची सुद्धा प्रकृती खालावल्याने त्यांनाही रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि जरांगे पाटलांची सुद्धा आज तब्येत अत्यंत खालावली होती आणि त्यामुळे जरांगे पाटलांना भेटण्यासाठी हे सगळं देशमुख कुटुंब जे आहे ते ठिकाणी दाखल झालं आणि त्यांना पाणी पिण्यासाठी विनंती केली, कारण समाजाला जरांगे पाटलांची गरज आहे, त्यांना आवश्यकता आहे, त्यामुळे तुम्ही पाण्याचा घोट घ्या अशा पद्धतीची विनंती केली आणि त्या विनंतीला मान देऊन देशमुख कुटुंबाच्या हाताने जरांगे पाटलांनी जो आहे तो पाण्याचा एक घोट जो आहे तो या ठिकाणी घेतलेला आहे। उपोषणाचा आजचा चौथा दिवस असल्याचं बघतोय। देशमुख कुटुंबीय जे आहे, संतोष देशमुख यांचे कुटुंबीय, त्यांची पत्नी, मुलगी आणि मुलगा हे त्यांची भेट घेण्याकरता म्हणून तिथे पोहोचलेले आहेत। गेल्या 4 दिवसापासून जरांगे पाटलांनी पाणी देखील घेतलेलं नाही, उपचाराला देखील त्यांनी नकार दिलेला आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीत त्यांनी देशमुख कुटुंबियांच्या वतीने घोटभर पाणी का होईना पिलेलं आहे।